नरखेड शहरातील सर्वात सुंदर गार्डन इंदिरानगर येथील नगर परिषदेने बांधलेलं आणि खेळण्याची सर्वात जास्त या ठिकाणी सुविधा खेळणे सुद्धा उपलब्ध आहे. सर्वात जास्त विद्यार्थी, मुलं, नागरिक या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी खेळायला येतात आणि तुम्हाला या ठिकाणी काय काय असुविधा आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर गार्डन आहे हे नरखेड शहरातील. या ठिकाणी एक नगर परिषदेने एक गार्डनर नेमणूक केलेला आहे आणि वेळोवेळी तो या गार्डनची रखवाली करतो, साफसफाई करतो, झाडाझुडपांना पाणी देतो, झाडं जर वाढले तर कटाई करतो. तो कर्मचारी त्याचं काम व्यवस्थित करतो. बघा, या ठिकाणी लहान मुलं सर्वात जास्त या ठिकाणी खेळायला येतात. सर्वात जास्त खेळणी या ठिकाणी लावलेली आहे. नाकाबंदी आहे ना. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लहान मुलं किती मजेने खेळतात. सर्व सुविधा यांच्यासाठी या ठिकाणी आहे. पण जितकं सुंदर गार्डन सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला दिसते, तितकंच भयानक व्यवस्था रात्री या गार्डन मध्ये असते. मी तुम्हाला दाखवतो आहे. या गार्डन मधील जो हा खांब तुम्हाला दिसतोय, 4, 5, 6 लाईट या ठिकाणी लावलेल्या आहे. काय ते खरोखरच रात्रीला सुरू असतात काय? आपण या ठिकाणी जे मुलं खेळतात त्यांना विचारूया. तुम्ही रात्री या गार्डन मध्ये खेळायला येतात का? का बरं? लाईट नाही इथे. लाईट बंद आहे. मग तुम्ही रात्री नाही येत, फक्त दिवसाने खेळता. मग इथला लाईट दुरुस्त झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? लवकरात लवकर झाला पाहिजे ना, जेणेकरून तुम्हाला रात्री सुद्धा या ठिकाणी खेळायला मिळेल. तर मित्रांनो, हा जो लाईट तुम्हाला दिसतोय हा संपूर्ण बंद असतो रात्री. या ठिकाणी येणारे मुलं, यांना भीती वाटते, या ठिकाणी खेळायला येऊ शकत नाही रात्रीला. गार्डन अतिशय सुंदर आहे, पण तितक्यात असुविधा या ठिकाणी रात्रीला होतात. या गार्डन मधील बाथरूमची व्यवस्था तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी किती गंदगी झालेली आहे. कुठलाही नगर परिषदेचा कर्मचारी या ठिकाणी त्यांनी नेमलेला नाही. संपूर्ण या ठिकाणी दुर्गंध येत आहे. बेटा, तुम्ही या ठिकाणी बाथरूमला येतात का? नाही. का बरं? वास मारते इथले. साफसफाई नाही होत का इथली? नाही. कोणीच नाही करत? नाही. फक्त झाडाला पाणी देते. झाडाला पाणी देते, झाडाची कटाई होते, हो. पण इथे कोणी कर्मचारी साफसफाई करायला नाही येत. तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, थोडासा कचरा तुम्हाला दिसतोय आणि या कचरा कशाचा आहे मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी रात्री हा दारूचा अड्डा बनून जातो. तुम्हाला माहीत असेल, हे जे ठिकाण आहे या ठिकाणी काही नागरिक येतात आणि रात्री दारू पितात. हे सुद्धा याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे आणि या ठिकाणी लाईटची व्यवस्था करायला पाहिजे. मी आता तुम्हाला रात्रीचा नजारा दाखवतो या गार्डनचा. मित्रांनो, नरखेड शहरातील सर्वात सुंदर गार्डन नगर परिषद नरखेड इंदिरा गांधी उद्यान. या गार्डन मध्ये मुलांसाठी सर्वात जास्त सुविधा आहे खेळण्याच्या. लहान मुले या ठिकाणी सर्वात जास्त सकाळी आणि सायंकाळी या दोन्ही वेळेस येतात आणि आपल्या मित्रांसोबत या ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळतात. पण रात्रीच्या वेळेस तुम्ही थोडं या ठिकाणचा नजारा पाहू शकता. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक छोटासा लाईट आहे. ठीक आहे, आता मी माझा कॅमेरा थोडा इकडे फिरवतो. बघा, इकडे संपूर्ण अंधार. या ठिकाणी एक हॅलोजन लागलेला आहे, त्याला 6 लाईट्स आहे, पण संपूर्ण बंद पडलेला आहे गेल्या 6 महिन्यापासून. या ठिकाणी कुठल्याही कर्मचाऱ्याचं काहीही लक्ष नाही की कोणी येणार या ठिकाणचा लाईट दुरुस्त करणार. मुलं या ठिकाणी अंधार व्हायच्या आधी या गार्डन मधून निघून जातात आणि जोपर्यंत या गार्डन मध्ये उजेड असतो तोपर्यंत खेळतात, कारण की त्यांना भीती वाटते. कारण की हे इतकं मोठं गार्डन आहे, इतकं सुंदर गार्डन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फुलाचे, फळाचे आणि आकर्षक असे निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी प्रत्येकालाच पाहायला मिळते. पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण अंधार पसरलेला आहे. या ठिकाणी लाईट्स नाही. आणखी तुम्हाला या गार्डनची मी थोडी अवस्था दाखवतो आहे. हा गार्डनचा गेट बघा, संपूर्णपणे हा गार्डनचा गेट तुटलेला आहे. याकडे कोणाचं लक्ष नाही. हो, खरोखर तुम्ही ऐकलेलं, हा गार्डनचा गेट तुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता रात्रीचे दृश्य, मनमोहक दृश्य. या गार्डनसाठी एक गार्डनर आहे ज्याला आपण शामरा भाऊ म्हणतो. तो रोज या गार्डनला पाणी देतो, या ठिकाणची साफसफाई ठेवतो आणि व्यवस्थित काळजी करतो. आज त्या गार्डनरची मेहनत तुम्ही पाहू शकता.
अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तू काम करतो. हे बघा फुलाची झाडं बघा. चला आणखी तुम्हाला दाखवतो आहे मी. गार्डन अतिशय सुंदर गार्डन आहे. इंदिरानगर जवळच लागून आहे आणि दूरदूरचे नागरिक आपल्या परिवारासह आपल्या मुलांसह या ठिकाणी आपल्या मुलांसोबत खेळायला येतात. तुम्ही पाहू शकता किती छान आहे. पण आता या ठिकाणी तुम्हाला टॉयलेट बाथरूम दिसत आहे. आता मी तुम्हाला याची अवस्था दाखवतो की खरोखरच या ठिकाणी कोणी लक्ष देते की नाही. चला आतमध्ये जाऊया. तुम्ही पाहू शकता या बाथरूम मध्ये एक लाईट सुद्धा नाही आहे आणि या ठिकाणी इतका गंदा वास मारत आहे आणि कुठलेही नगर परिषदचे कर्मचारी या ठिकाणी या गार्डन मध्ये साफसफाई किंवा स्वच्छता करण्यासाठी लावलेले नाहीये. या गार्डन मध्ये काही नागरिक या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत. त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार भाऊ, काय नाव आहे तुमचं? भाऊ माझं नाव नितीन पुसतकर आहे. मला सांगा, रोज तुम्ही या गार्डन मध्ये येता रोज सायंकाळी फिरायला येतो मी या गार्डन मध्ये आणि सकाळच पण येतो. आणि या गार्डन मध्ये संपूर्ण इकडे तिकडे अंधार दिसत आहे, का बरं? अंधार म्हटलं म्हणजे प्रशासन झोपलेलं आहे. जेव्हापासून गार्डन बनलं तर करीब 2 महिने फक्त लाईट चालू राहिले, साफसफाई झाली. त्याच्यानंतर मग सारं बंदच होऊन गेलं. कोणी कर्मचारी येत नाही, काही नाही. पहिले तरी बाया येत होत्या इथं, गवत वगैरे कापत होत्या. सगळं काही म्हणजे व्यवस्थितरित्या काम चालू होतं. पण 2 महिने ते फक्त दाखवासाठी का नवीन गार्डन आहे असं तसं म्हणून. त्याच्या बाद मग कोणी बाया येत नाही, कोणी प्रशासन येत नाही. त्याच्यानंतर चौकीदार सुद्धा इथे येत नाही. गेटाची खुले आहे, मोकट जनावर इथे घुमत राहते. हे लाईट्स केव्हापासून बंद आहे? लाईट कम से कम आता 8-9 महिने होत आहे. 8-9 महिने हो, ते वरची लाईट पण चालू होते, खूप चांगलं वाटत होतं. 6 नंतर इथं अंधार पडते पूर्ण आता. अंधार पडते. हो, कुणीच येत नाही इकडे. पण नगर परिषदवाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना, इतके सुंदर गार्डन बनवलं. इथंच नाही, जेवढी नरखेडचे जेवढे गार्डन आहे, प्रत्येक गार्डन मध्ये सगळे मुले कोणी म्हणजे म्हातार लोक ते लोक घुमतात. तर इथंच नाही तर जेवढी गार्डन नरखेड मधले प्रत्येक ठिकाणी लाईटची व्यवस्था केली पाहिजे आणि साफसफाई केली पाहिजे. त्यानंतर तिथचं जे सौंदर्यीकरण आहे ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्यांनी. पण या गार्डन मध्ये एक गार्डन आहे जो या गार्डनची रखवाली करतो. हा. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे रात्रीच्या वेळेस लाईट्स पाहिजे. लाईट्स पाहिजे. वरतून तुम्ही आता पाहता ते बाथरूमची हालत कशी आहे, पाहू शकता तुम्ही आता हे बाथरूम याची हालत पहा. याच्यापेक्षा त्या नदी काठचा तरी परिसर चांगला आहे. कम से कम इथंपर्यंत म्हणजे समोर आणखी 50 मीटर पर्यंत याचा स्मेल येते पूर्ण. एवढं बेकार वास येते आणि आजूबाजूला जे लोक आहे इकडे घर त्यांना पण त्याचा स्मेल जातो. साफसफाईच नाही तिथं. मला सांगा भाऊ, तुम्ही रोज या गार्डन मध्ये फिरायला येता, तर या गार्डन मध्ये किती अंधार आहे, तुम्हाला भीती वगैरे नाही वाटत का? लागते ना. मग लाईट पहिले होते का? लाईट नाही होते पण ते तोडले पोट्टे आहे ना. पोट्ट्याने तोडले. हा. पण लाईट सुरू केले पाहिजे की नाही पाहिजे? चालू केले पाहिजे. मग याच्यात कोण जिम्मेदार आहे? नगर परिषद. नगर परिषदेचे लोक जिम्मेदार आहे. हा. या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही. हा. गार्डन खूप सुंदर आहे. मुलांसाठी सर्वांसाठी खेळण्याची साधनं भरपूर आहे. फुलांचे झाड आहे, फळांचे झाड आहे. पण रात्री या ठिकाणी अंधार असतो. हा. मग काय वाटते तुला? भीती भीती वाटते ना? हा. मग लाईट लावली पाहिजे की नाही लावली पाहिजे? लावले पाहिजे ना. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इंदिरानगर उद्यान हे नरखेड शहरातील सर्वात सुंदर गार्डन आहे. लहान मुलं सुद्धा सांगतात. पण यांना या गार्डन मध्ये फिरायला यायच्या वेळेस, घुमायला यायच्या वेळेस, खेळायला यायच्यात भीती वाटते. कारण की या ठिकाणी रात्रीच्या वेळेस लाईट नाही आहे. इतके करोडो रुपये खर्च करून जर तुम्ही आणखी 1-2 हजार रुपये खर्च नाही करू शकत लाईटवर, तर मग हे गार्डन बनवून काही फायदा नाही. म्हणून या येथील नागरिकांचं असं एक म्हणणं आहे, लहान मुलांचं असं एक म्हणणं आहे की या गार्डनकडे तुम्ही लक्ष द्यावे, लवकरात लवकर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पाठवावे आणि लाईटची व्यवस्था करावी. धन्यवाद.